मी 2018 पासून भाजपमध्ये एकदम ॲक्टिव्ह म्हणून काम करते आहे. मोर्चे असो किंवा आंदोलन असो, काही पक्षाचं काम असो, मी प्रामाणिकपणे काम केलेलं आहे आणि महिला आणणं असो का पार्टीसाठी खर्च करणं असो, मी याच्यासाठी कधी माघारी घेतली नाहीये. तरी माझ्यासोबत असं करण्यात आलंय, याची मला खूप खंत आहे आणि एक प्रामाणिक कार्यकर्त्याला, एक निवडून येणाऱ्या व्यक्तीला तिकीट देण्यात नाही आली, सस्पेन्समध्ये ठेवण्यात आलं, याचं फार दुःख झालेलं आहे. पार्टी ही कार्यकर्त्याची भारतीय जनता पार्टी कार्यकर्त्याची पार्टी आहे असं म्हणतात. पण कार्यकर्त्यांना इथे न्याय मिळत नाहीये. जे नवीन लोकं आले आहेत, जे कार्यकर्ते आहेत त्यांच्या बायकोंना तिकीट देण्यात आले आहे. नवीन चेहरे जे कधी पार्टीमध्ये कधी महिला मोर्चात दिसले नाही, अशा व्यक्तींना तिकीट वाटप करण्यात आली आहे. जात पाहून तिकीट देण्यात आली आहे. आमच्यासारख्या पैसे घेऊन. लोकांनी काय करणार आहे? पैसे घेऊन तिकीट वाटप करण्यात आली आहे. म्हणजे आमच्यासारखे लोकं काय करणार? कुठे जाणार? आम्ही प्रभागाच्या प्रत्येक घरामध्ये विधानसभा असो, लोकसभा असो, एक-एक घरात घरात जाऊन आम्ही प्रचार केलेला आहे. बूथचे कामे आम्ही रात्रभर जागून कामं केलेले आहे. तरी आमच्यासोबत असा अन्याय झालेला आहे. तर यासाठी तर मला खूप दुःख आहे. हो, मी लढणारच आहे आणि मला विश्वास आहे, की मी माझी जी काम मी केलेली आहे, ज्या जनतेसोबत मी जुळलेली आहे, ते जनता माझ्यासोबत राहील. ज्या महिला भगिनी माझ्यासोबत जुळलेल्या आहेत, त्या भगिनी माझ्यासोबत राहतील आणि मी निवडून येईल यावर मला पूर्ण विश्वास आहे.